स्टेशन सुरू केलं, काय सांगाल सर? हे आमच्या सिल्लोड शहरामध्ये नगर परिषद जी आमची आहे ती सर्वे नंबर 3मध्ये तिथं आरक्षण आहे पार्किंगचं. त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृत बेकायदेशीर असं शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे. तर त्याची चौकशी करून सदरील बांधकाम तोडण्यात यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी उपोषण. याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला? सगळे आमचे जेवढे आहेत अधिकारी पूर्ण नगर परिषद प्रशासन त्याच्यामध्ये कोण दोषी आहे, काय नाही? याच्यामध्ये संपूर्ण नगर परिषदचे मागचे जे पंचवार्षिकमध्ये जे नगरसेवक होते तर ती संपूर्ण बॉडी याच्यामध्ये दोषी आहे. त्यांनी चुकीचा ठराव मांडला, आरक्षणमध्ये बांधकाम केलं, शासकीय निधीचा गैरवापर केला आणि आता त्याचा लिलाव करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू लागले. तुम्ही सातत्याने याच्यासाठी पाठपुरावा केला? मागील 6 वर्षापासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. पण त्याची अजून सिल्लोड नगर परिषदेमध्ये त्यांना खुलासा अब्दुल सत्तार यांची 30 वर्षापासून एकाकी सत्ता आहे नगरपालिकेमध्ये आणि त्यांचा मुलगा अब्दुल समीर हा नगराध्यक्ष आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी राजकीय दबावात सगळं काम सुरू केलेलं आहे. पुढची भूमिका काय आहे? काही नाही, आता आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की उपोषणाला बसलेलो आहे. जोपर्यंत याच्यामध्ये चौकशी होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत या प्रकरणात स्थगिती द्या अशी मागणी केली आहे. काही अधिकारी कोणी आलं का आतापर्यंत? अधिकाऱ्यांचा फोन येऊन गेला मला सकाळी. नगर परिषद प्रशासनाचे जे सहआयुक्त आहे ना त्यांनी फोन केला होता की उपोषणाला बसू नका, आम्ही अहवाल मागितलेला आहे. या निवेदनाने काय आव्हान करणार तुम्ही प्रशासनाला करण्यापेक्षा स्थानिक नागरिकांना आवाहन करतो की बाबा हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेले आहे ते बेकायदेशीर आहे, इलिगल आहे. कोणत्याही नियमानुसार त्यांनी ते बांधलेलं नाही. त्याच्यामुळे उद्या समजा नागरिकांनी हे गाळे जर तिथे घेतले लिलावात पैसे भरून तर त्या लोकांचं इथं मोठं नुकसान होणार आहे. भविष्यामध्ये कोर्टात प्रकरण गेल्यास ते तोडका होण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांची फसवणूक होईल. त्यामुळे त्यांनी लिलावात भाग घेऊ नये अशी आमची मागणी. माझं नाव महेश शंकरलाल शंकर पिल्ली सिल्लोड.